तर आज बघणार आहे आपण एकदम क्रंची आणि टेस्टी असे पत्तागोबीचे पकोडे। तुम्ही वेगळ्या प्रकारचे पकोडे ट्राय केले असेल, एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने हे पकोडे नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी घेतल्या अर्धी वाटी चणा डाळ, जी मी आधीच भिजत घातली होती। त्याचं पाणी मी वेगळं करून घेतलेलं आहे। भिजलेल्या चणा डाळीमध्ये टाकणार आहे मी सुक्या लाल मिरच्या, लसूण, धनापूड, सोबतच टाकणार आहे मी जिरे, मिरे आणि कढीपत्ता। मस्त छानपैकी ताजा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे। तुमच्याकडे जर पुदिना असेल तुम्ही पुदिना पण टाकू शकता। आणि त्याचा मस्तपैकी मिक्सरमधून मी फिरवून घेणार आहे। एक मी असं बॅटर तयार करून घेणार आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा मैदा पण टाकू शकता। बघा छान मस्त आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आता त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळी पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता मी हे मस्तपैकी काय करणार आहे, पत्तागोबी घेणार आहे ताजी ताजी, त्याचे पानं वेगळे करून घेणार आहे मी आणि त्या पानाचं मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने। आता बॅटरमध्ये टाकणार आहे मी काळे तीळ। आता त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। तेल मी आधीच ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। आता काय करणार आहे, मी पत्तागोबी घेणार आहे, त्या बॅटरमध्ये मस्तपैकी डीप करून घेणार आहे। आणि हो, आपल्याला तेल चांगलं गरम पाहिजे आहे। थोडं थंड असेल तर तेलामध्ये सुटतं बघा। माझ्याने चूक झाली होती, तेलामध्ये ते सुटलं होतं पुरं वरचं बॅटर। आता त्यामध्ये मस्तपैकी आपण काय करणार आहे, तेल छान गरम झाल्यानंतर पत्तागोबी बॅटरमध्ये डीप करून तळून घेणार आहे। छान असे पकोडे आपण मस्तपैकी डीप फ्राय करून घेणार आहे। बघा मस्त लाल होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर पकोडे फ्राय करून घ्यायचे आहे। तेल गरम असलं पाहिजे। बघा छान आपले पकोडे मस्त तळून झालेले आहे। आता मी काय करणार आहे, पकोडे साईडला काढून घेणार आहे। बघा मस्त पकोडा आहे, किती छान असे पकोडे दिसत आहे। आता मी साईडला काढून घेणार आहे। आता मी बाकीचे पकोडे पण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। बघा आहे की नाही, किती छान अशी वेगळी रेसिपी आहे आणि किती टेस्टी आणि यम्मी दिसत आहे। तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर मग या पावसाळ्यामध्ये पत्तागोबीचे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा छान असे पकोडे तयार झालेले आहे आणि गरमागरम पकोडे आपण आपल्या आवडीच्या सॉस बरोबर सर्व करायचे आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।